कथेचं नाव आहे तिवडा. तिवडा. लेखन आणि अभिवाचन विठ्ठल जाधव. बुधाजीचं आता वय झालं होतं. 50 गेले आणि 5 राहिले अशी गत झाली होती. भोळेपणात जन्म चालल्याचं त्याच्या मनाला भासत होतं. बापाची पिढी दारिद्र्यात गेलती. आता लेकाची पण चालली होती. जग बदलत होतं, शहाणं होत होतं. शिकत होतं तसं ते स्वार्थीही होतंय याचा भास प्रत्येकाला होत होता. आपल्याच पोळीवर तो पोडून घेण्याचे प्रकार घडत होते. तात्या बाबा करून काम करून घ्यावी लागतात. बुधाजीचं मन विषण्ण झालं होतं. भावकी तर उन्याची वाटेकरी. कुठं थोडंसं फाटलं तर त्यात बोट घालायला तयार. ठिगळं लावायचं सुचलं त्यांना तर शपथच. किराणा, कापड बी भरान महाग झालं होतं. सालाची चंदी त्यातच जात होती. एखादा पाहुणा आला तर उगीचच कोडं पडायचं. नेमकं तंगीतच ते पाहुणे यायचे. दुष्काळ म्हटलं की अंगावर काटा उभा राहायला वेळ लागत नाही. बुधाजीला देवानं 2 पोरीच्या पाठीवर 2 पोरं दिलते. देवाचं त्यानं लई उपकार मानलं होतं. मोठी पोरगी वयात आलती. लहानी मोठीच्या बरोबरीने दिसत होती. एकाच मांडवात वाजवावं की वेगळं करावं घरात आलेलं हे नवीन वादळ. समद्या खर्चाच्याच बाजू पुढं येऊन ठेपत होत्या. एक ना अनेक ठेचा लागत होत्या. पण बुधाजी त्यातूनही काढण्यासाठी धडपडत होता. कधी रक्ताळत होता तर कधी अंधारात जात होता. हिंमत मात्र कायम होती. गुराढोरांपुढं चिपाड सुद्धिक नव्हतं. शेणाच्या पवठ्या पडत नव्हत्या. त्यांचे ढोपर उघडे पडले होते. मनात असंख्य प्रश्नांचे काहूर माजले होते. माणसं सुकत चालली होती. कुणी कुणाला एवढं मन लावून बोलत नव्हतं. एरवी टोळक्या टोळक्यानं चालणाऱ्या गप्पा बंद झालत्या. माणसं शेणातून काढलेल्या चिपाडागत होती. ओलावा असा कुठं दिसना झालता. एक दिवस बुधाजी रान्हाला टेकून नाचकांडाशी खेळत होता. कानकोरण्याने कानातला मळ काढत होता. धोत्राला पुसत होता. उन्हाचा चटका बसायला कुठं सुरुवात झालती. लांबवर पाहिलं तर ऊन सहन होईना. भुंगे डोळे करून जरा चिमुटीनं नजर टाकली तर पांदीच्या बाजूनं पांढरट आकृती त्याच्या घराकडे येताना दिसली. ती व्यक्ती जशी जवळ येत होती तशा अनेक कल्पना बुधाजी करत होता. मधीच काळीज धस्स करीत होता. मन खचत होतं. नेमकं कोण असल बरं हे? मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजत होतं. सावकार म्हणावं तर पॅन्ट नेसल्यालं, पाटील म्हणावं तर टोपी नाही. बुधाजी मनातच पुटपुटत होतं. बरं कुणी का असना, त्या आष्टीच्या पाहुण्यावानीच दिसतंय. जाऊ द्या, आपल्याच वस्तीकडे येतंय ना, असं म्हणत तो घरात गेला. ठिगळं पडलेली कुबट वासाची गार चादर घरी करून दारात टाकली. तोच आवाज झाला. नमस्कार. राम 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 राम. काय मास्तर, लय दिसा येणं केलं दाराला. हां बऱ्याच दिवसांना आलोय. ते सर्वे चालू आहे. कशाचं हो? घ्या पाणी.
हातात तांब्या देत बुधाजी खोलात शिरत होता. ते दारिद्र्याचा आणि कशाचा? विनाकारण वैताग बघा हा. हे शाळातले मुलं सोडून असं फिरावं लागतंय बघा आम्हाला. मास्तर बोलतच होते. बरं असू द्या, काय होतंय? तेवढ्याच तुमच्या आमच्या गाठी होत्यात. तुम्ही तरी केव्हा येतात आमच्या घराला? ते जाऊ द्या. तुमचं नाव सांगा बरं. तुमचं नाव? बुधाजी चिमाजी वानमारे. आणि तुमच्या माणसाचं? पारी. बुधाजीनं तंबाखूचा इडा हातात मांडला. तंबाखू चोळतच हे नाव सांगितलं. घेता का इडा गुरुजी? आम्ही तंबाखू खायची आणि पोरांना काय शिकवायचं? बर, ते पोराचं नाव काय म्हणालात? मास्तरनं विषय बदलला. पोराचे नाव वय बाळ्या, सावळा, आपी, सुनी अशी नावं तो सांगू लागला. आणि जमीन? जमीन 36 गुंठे. एवढं विचारून मास्तरनं पुढचं मान खाली घालूनच लिहिलं. तोपर्यंत बुधाजीनं पारीला चहा करायला सांगितला. चहा पिऊन झाला. तेव्हा बुधाजीनं विषय काढलाच. गरीबाला काय असलं तर बघा मास्तर तेवढं. हे बघा बुधाजीराव, खरं सांगू का? आमचं काम काय? फक्त लिहून न्यायचं. आणि मग तिकडं सरकार ठरवतं काय योजना राबवायच्यात काय नाही. त्या सगळं त्यांच्याकडं असतंय. नाही, म्या हाट केलं आपलं उगच. बुधाजी शरमल्यागत झाला. दारिद्र्यवाल्याला देतंय की सरकार. आता सरकार येरी बी निघणारच येता. त्या बी 100% अनुदानावर. त्याच्यात अर्ज करून टाका की. तलाट्याकडं जा, सगळं सांगेल तो. बरं मी येऊ का आता? मास्तर जरा गडबडीतच म्हणाले. बुधाजीच्या डोक्यात लख्ख वीज चमकली. स्वप्नात तरंगल्यागत झालं. धडपडल्या बिगर आयतं कोण देणार हो? बरं इहिरी बिहिरी निघाल्यात. काय होतं खडा टाकायला? लागला तर लागला. 10-5 लागलं तरी मागच नाही सरायचं. विहीर एकदा झाली तर समद रान ओलिताखाली येईल. दंडवाला झाला म्हणजे पैका पाणी सुटल. माळ्या टाळ्याचं भागलं ते तरी काय थोडं. पुरीचं वाजून देता येईल. आणि पाण्याविना शेत म्हणजे मिठाविना जीवन. अनेक विचार त्याच्या मनात थैमान घालत होते. आपला राबता तरी काय कमी होय? कष्टाला आवक असते. एवढी जर संधी मिळाली तर सोनं होईल या देहाचं. बुधाजी सकाळी उठून गावाकडे निघाला. मागं आल्यालं बांड कुत्र माघारी धुडकावलं. ते वस्तीकडं लावलं. पण ते येडं क्वाय 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 करत तिसरीकडेच गेलं. ते गेलं वर टंगडी करून गेलं. सूर्य वर येत होता तसा बुधाजी गावात जाऊन ठेपला. पाराजवळ गेला. तलाट्याची चौकशी केली. गावात आहे म्हणून बातमी कळाल्यावर तिकडं धावला. तलाट्याकडं जाऊन अर्ज केला. 7-12, 8 नोंद असे सगळे कागदपत्र लिहून घेतले. तलाट्याच्या कारकुनाजवळ काय द्यायचं ते दिलं आणि कागदाचं पुडकं पंचायत समितीला दाखल करायला गावच्या सरपंचाच्या स्वाधीन केलं. बुधाजी याच्या त्याच्याजवळ विहिरीविषयी विचारायचा. ह्या त्या पुढाऱ्याला भेटायचा. नंबर लागल असं आश्वासन मिळायचं. तेवढ्यापुरता खुश व्हायचा. असे 3-4 महिने लोटले. पण विहिरीच्या मंजुरीचा काही पत्ता लागना म्हणून तालुक्याला चक्रा सुरू झाल्या. याला 10 दे, त्याला 5 दे असं करत खर्ची घालायची आणि एक टाईम तालुक्याच्या कचेरीसमोर
जेवायचं असा कार्यक्रम ठरला होता. घरचं काम वाऱ्यावर सोडलं. वळखी पाळखी ज्याच्या नाही त्याच्या झालत्या. पैशाचे दर त्याच्या कानावर पडत होते, पण ऐकून न ऐकल्यासारखे करत होता. त्याची गाढ श्रद्धा होती की आपलं काम होईलच. तसं इकडं पोरीला पाहुणे येऊन गेलते, पण यंदा काही ऐपत नाही. पुढच्या वर्षी करू म्हणून बुधाजीनं ठिकाण डावललं होतं. चालून आलेलं नातं मोडल्यागत झालं. पोराकडच्याला बेलापूरचं सीजन सुरू व्हायच्या आत उरकायचं होतं, त्यामुळं ते दुसऱ्या ठेप्यावर गेले. लहानाले पोरं शाळेत जात होते, त्यांचा खर्च झेपना झाला. पुरी कापूस येचून कमवत होत्या, तेवढं बाजारहाट करायला जात होतं. शिल्की काही पडत नव्हतं. इकडून तिकडून आलेलं तालुक्याच्या चक्रात जात होतं. एक दिवस त्यानं मुद्दाम सरपंचाची सकाळी घरी जाऊन भेट घेतली आणि काय सोक्षमोक्ष लागला विहिरीचं म्हणून विचारलं. बुधाजीच्या अंगात पुढारपण शिरल्यागत झालं. या व्यवस्थेचा राग येत होता, पण इलाज नव्हता. सरपंच समजावीत होतं. आताच नाही फायनल होणार, अजून त्याला बराच वेळ आहे. मी वरच्या पुढाऱ्याला भेटतोय, साहेबाला बी सांगितलंय, ठराव बी दिलाय, त्यांनी बी काही काळजी करू नका म्हणून बजावलंय. माझं लक्ष आहे तिकडं बुधाजी. असं म्हणताच बुधाजीला त्याचा पुरता विश्वास पटला. आता तालुक्याला जायची आपली काही गरज नाही, चट होईल आपोआप. तो घरच्या कामाला लागला. महिना दीड महिना असाच गेला आणि यादी फायनल झाल्याचं उडत उडत कानावर आलं. सकाळीच त्यानं तालुका गाठला. आपल्याला विहीर मिळाली असं त्याला मनात वाटायला लागलं. 45,000 अनुदान, शेतीला पाणी, आपण बागायतदार, अशी अनेक स्वप्न तो एसटीमध्ये बसताना रंगवत होता. एसटीतून स्टँडवर खाली उतरला आणि ऑफिसच्या दिशेने धावू लागला. कधी एकदा यादी पाहतोय असं त्याला झालं होतं. शिपायाला हाताशी धरून यादी चाळली. एकदा दोनदा तीनदा वाचली, पण कुठंच नाव दिसेना. गावातल्या प्रतिष्ठित माणसांच्या बायकांची नावे मात्र टपकळ दिसत होती. गावोगावची अनेक नावं त्याच्या कानावर पडली, पण बुधाजीचं नाव काही नव्हतं. तसाच बाहेर आला आणि मटकन खाली बसला. त्याच्या डोळ्याला अंधाऱ्या आल्या होत्या.